तुम्ही एकत्र राहताय, पण मग तुम्हाला लग्न का करायचंय? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? तुम्हाला तुमच्या सेक्शुअल ओरिएंटेशनसाठी समाजाकडनं मान्यता हवी आहे, की तुम्हाला लग्न केलेलं जोडपं म्हणून मान्यता हवी आहे? अगदी अगदी आपल्याकडे इन जनरलच या विषयाबद्दल टॅबू आहे. आपण बोलतच नाही. म्हणजे नुसतं समलैंगिकता नाही, पण विषमलैंगिकता किंवा सेक्स एज्युकेशन याबाबत इन जनरलच टॅबू इतका आहे. त्यामुळे मुला-मुलींना त्याच्यातलं शास्त्रीय ज्ञान हेच नसतं. तर ते खरंच खूप आवश्यक आहे. 70% पॉप्युलेशन तुम्हाला माहिती आहे, तरी पण तुम्ही एक न्यूट्रल स्टँड घेताय. सो मला असं वाटतं, की ज्या प्रकारचं लॉज ह्या 10 वर्षामध्ये येतात आहे, गव्हर्नमेंट आणते आहे आणि ज्या प्रकारे ज्युडिशियरी पण इव्हॉल्व होते हो, आहे, हो, हो. इट्स अ ग्रेट टाईम. वी वर फ्रस्ट्रेटेड आफ्टर हिअरिंग द जजमेंट. कारण म्हणजे शेवटी त्यांनी असं सांगितलं, की "हो, आम्हाला पटतंय आणि तुम्हाला खरं तर मिळायला पाहिजे सगळे हे, पण आम्ही नाही ते देऊ शकणार. हे पार्लमेंट आणि गव्हर्नमेंटकडे जा." अरे, अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाकडे दाद नाही मागणार तर कुणाकडे मागणार ना? नमस्कार, महा एम टी व्ही गप्पामध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी मागच्या शुक्रवारी म्हटलं होतं की पुढच्या शुक्रवारी भेटू, पण पुढच्या शुक्रवारी म्हणजे आज आपण हा शूट थोडं लेट चालू केलंय, त्यामुळे कदाचित तुम्ही मला शनिवारी बघत असाल. जर लवकर एडिट झालं तर तुम्ही आजच म्हणजे शुक्रवारीच बघाल. तर मागच्या वेळेला आपला विषय आंतरराष्ट्रीय होता आणि आज आपल्याकडे एक आंतरराष्ट्रीय गेस्ट आलेले आहेत. वी हॅव विथ अस समीर समुद्र. ही इज ॲन ॲक्टिव्हिस्ट अँड ते LGBTQ या प्रश्नांवरती त्यांचं काम आहे. आणि आपल्यासोबत आहेत क्षितिजा वडदकर. त्या बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिसिंग लॉयर आहेत. आणि आपला आजचा विषय आहे समलैंगिकता, समलैंगिक लग्न, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि आपला समाज. तर सर्वप्रथम मी क्षितिजा मॅडमला विचारू इच्छितो की हा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाचे कागदोपत्री आणि लीगल परिणाम काय? बट बिफोर दॅट आय एम सॉरी, मला हेही सांगायचं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप कॉमेंट्स आल्या की आपण मराठीमध्ये बोला. तर मला थोडंसं क्लिअर करायचं आहे की हा एक बायलिंग्वल पॉडकास्ट आहे, त्यामुळे आपण इंग्लिशमध्येही याच्यामध्ये थोडंसं बोलू आणि थोडं मराठीत पण बोलू. थँक्यू. येस. सुप्रीम कोर्टच्या या जजमेंटनंतर ज्या अपेक्षा होत्या, की राईट टू मॅरी हे मिळेल. तर सुप्रीम कोर्टाच्या पाचही जणांच्या खंडपीठाने हे सांगितले, की राईट टू मॅरी इज नॉट अ फंडामेंटल राईट. पण बाकी जे गाईडलाईन्स त्यांनी इश्यू केलेल्या आहेत, त्या बऱ्यापैकी चांगल्या आहेत. एस्पेशली त्यांनी ज्या हॅरॅसमेंटच्या अगेन्स्ट पोलिसांना जे डिरेक्शन्स दिलेले आहेत, ते फार चांगले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणाले आहेत, की ललिता कुमारीच्या जजमेंटच्या अंतर्गत आपल्याला हे करायचं आहे, हॅरॅसमेंट, सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या अगेन्स्ट कॉग्निजन्स घ्यायचं आहे. तर पुष्कळांना ही पण माहिती नाही की ललिता कुमारीचं जजमेंट एक्झॅक्टली आहे काय? तर ललिता कुमारीचं जजमेंट हे म्हणतं, की कुठला पण कॉग्निझेबल ऑफेन्स, कुठला पण जेव्हा पोलिसांकडे गेला, एस्पेशली इन केस ऑफ दिस क्युअर कपल अँड ऑल, तर त्यांना FIR रजिस्टर करणं गरजेचंच आहे. ते हे नाही म्हणू शकत, की नाही आम्ही पहिले इन्व्हेस्टिगेट करतो आणि मग आम्ही FIR रजिस्टर करतो. ललिता कुमारीचं जजमेंट स्पेसिफिकली हे म्हणतं आणि त्याला काही एक्सेप्शन्स आहे. त्याला एक्सेप्शन्स आहे मेडिकल नेग्लिजन्सच्या केस किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केस. पण इतर जनरल कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये त्यांना रजिस्टर FIR करावंच लागेल. सो हे एक खूप पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे. सेकंडली त्यांनी म्हणजे त्यांचं दैनंदिन आयुष्य व्यवस्थित जगता यावं यासाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे. अपेक्षा ही होती की विशाखासारखं काहीतरी होईल. जसं विशाखानंतर इक्वल राईट, इक्वल वर्क, इक्वल पे जो वुमेनसाठी आला होता आणि त्याच्यानंतर ॲक्ट पास केला गव्हर्नमेंटनी. तशा अपेक्षा इथे होत्या, पण त्या नाही हे झाल्या. पण ज्या प्रकारे जस्टिस चंद्रचूडांनी जे जजमेंट त्यांचं प्रोनाऊन्स केलेलं ते इतकं पॉझिटिव्ह आहे, की आता त्यांनी रिव्ह्यू पिटिशन त्याच बेसिसवर केले, की एका साईडला तुम्ही म्हणताय आहे, की नाही आमच्यावर इनजस्टिस होतोय, आम्हाला हॅरॅसमेंट होतंय आणि तुम्ही दुसरीकडे आम्हाला विदाऊट एनी रेमेडी कसं सोडू शकता, ह्याच्यावर त्यांनी आता रिव्ह्यू पिटिशन फाईल केलेली आहे. सो बेसिकली रिव्ह्यू पिटिशन 3च आस्पेक्टवरती असते. एक तर तुम्हाला काही न्यू एव्हिडन्स मिळाला असेल तर तुम्ही रिव्ह्यू पिटिशन करू शकता. सेकंड आस्पेक्ट असतो, की मटेरियल एव्हिडन्स किंवा मटेरियल फॅक्ट्स कन्सिडर केल्या गेल्या नाही आहे असं जर वाटत असेल तर होऊ शकतं. आणि थर्डमध्ये एनी अदर. तर
रिव्ह्यू पिटिशन ही सेम बेंच समोर जात असते. सो ॲज अ लॉयर मला असं वाटतं की यांनी फार विचारपूर्वक जजमेंट दिलेलं आहे. त्यामुळे रिव्ह्यू पिटिशन किती सक्सेसफुल राहील हा येणारा काळच ठरवेल. आणि रिव्ह्यूनंतर क्युरेटिव्ह पिटिशन हा आपला ऑप्शन असतो. सो अदरवाईज एक पॉझिटिव्ह नोटवरती जर सांगायचं झालं तर गाईडलाईन्स जे आहेत त्या चांगल्या आहेत. ॲडॉप्शनचे राईट्स त्यांनी दिलेले नाही आहेत, जे की कुठेतरी एक महत्त्वाचं आहे. तो एक स्पेसिफिक ग्राउंड आहे रिव्ह्यू पिटिशनमध्ये. सो राईट टू मॅरी आणि अगेन द ॲडॉप्शन ह्या 2 याच्यावर ही रिव्ह्यू पिटिशन आहे. आता पुढे काय होतं ते आपण बघूया. बट नाव आता हायपोथेटिकली जर विचार केला जर याच वेळेला सुप्रीम कोर्टाने निर्णयामध्ये म्हटलं असतं की आम्ही समलैंगिक लग्नाला परवानगी देतो, तर आपल्या पुढे म्हणजे समाजापुढे, सरकारपुढे आणि न्यायव्यवस्थेपुढे कोणते प्रश्न उद्भवले असते? इथे गुगली ही आहे की सुप्रीम कोर्टला ते पॉवर्स नाही आहेत असं पारित करायचे. सुप्रीम कोर्ट ॲट मोस्ट हे म्हणू शकते की राईट टू मॅरी इज अ फंडामेंटल राईट ऑर इज अ फंडामेंटल राईट. मग दॅट इज अ ड्युटी ऑफ पार्लमेंट की त्यांनी मग त्या अनुषंगाने कायदा पारित करावा. झालं काय आहे, ह्या जजमेंटमध्ये एक सगळ्यात मोठी चांगली गोष्ट ही झाली की त्यांनी कमिटी फॉर्म करायला सांगितली आहे. 5ही जजेसचं एक कॉमन हे होते की त्यांनी कमिटी फॉर्म करा. आणि आजही त्या कमिटीनी जर तसं काही रिकमेंडेशन दिलं तर हा ॲक्ट पास होऊ शकतो. सो इट्स अ कम्प्लीट पॉवर ऑफ पार्लियामेंट. And how do you look at it? Hypothetically, if it was passed, what would your reaction be as a petitioner of that case? तर मला म्हणजे अ, एक पेटिशनर म्हणून किंवा याचिकाकर्ता म्हणून मला ह्याच्यात खरं तर खूप आशा होत्या. आणि मी म्हणजे फक्त मलाच नाही तर पूर्ण LGBTQ कम्युनिटीलाच या पेटिशनकडून खूप आशा होत्या. आणि आम्ही म्हणजे वी वर ऑलरेडी थिंकिंग की अरे पास झाली तर अ, लग्न लिटरली म्हणजे देअर वर सो मेनी मेंबर्स इवन मी सुद्धा की आपण लग्न समारंभ किंवा एक इव्हेंट आपण करू शकू. काही काही मुलं दे वर प्लॅनिंग टू कम आउट टू देअर पेरेंट्स. कारण कसं होतं शेवटी आत्ता आमच्या कम्युनिटीमध्ये जी मुलं-मुली आउट नाही आहेत म्हणजे त्यांच्या पालकांना, घरच्यांना, समाजात त्यांच्याबद्दल माहिती नाही आहे. ते कायदा आपल्या बाजूने नाही आहे ही एक थोडी भीती आहे. म्हणजे पहिल्यांदा 377 ची तर खूप भीती होती. तर 377 गेल्यानंतर थोडं तरी एक मोकळीक मिळाली. बऱ्याच जणांना तो एक आत्मविश्वास आला, की आपण जे आहोत ते गुन्हा नाहीये. कारण तू विचार कर, की त्याच्या आधी आम्हाला लिटरली म्हणजे कितीही तुम्ही सुशिक्षित असा, काहीही तुमच्या केपेबिलिटीज असू दे, तुम्हाला एक गुन्हेगार म्हणूनच म्हणजे कायद्याच्या नजरेत तुम्ही गुन्हेगार म्हणूनच समजले जात होता. आणि त्यामुळे त्याचा सगळ्यावर परिणाम होतो. त्याचा आत्मविश्वासावर परिणाम होतो, तुमच्या करिअरवर परिणाम होतो, तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होतो. तर त्यामुळे आमच्यात या सगळ्या म्हणजे आत्ता जर हे पास झालं असतं जजमेंट तर वी वर व्हेरी होपफुल. वी वर होपफुल आणि वी वर फ्रस्ट्रेटेड आफ्टर हिअरिंग द जजमेंट. कारण म्हणजे शेवटी त्यांनी असं सांगितलं, की "हो, आम्हाला पटतंय आणि तुम्हाला खरं तर मिळायला पाहिजे सगळे हे, पण आम्ही नाही ते देऊ शकणार. हे पार्लमेंट आणि गव्हर्नमेंटकडे जा." अरे, अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाकडे दाद नाही मागणार तर कुणाकडे मागणार ना? त्यामुळे आम्ही खूप आशा धरून होतो आणि झालं असतं तर इट वुड हॅव बीन अ रिअली ग्रेट मोमेंट फॉर द मूव्हमेंट, LGBTQ मूव्हमेंट जी आहे. कारण मी स्वतः 20 वर्ष माझ्या जोडीदाराबरोबर आहे. आम्हालाही मूल दत्तक घेणं किंवा भारतात प्रॉपर्टी घेणं, एकत्र आयुष्य जगणं, त्याच्यासाठी सगळ्यासाठी कायद्याची जी आवश्यकता लागते. But ideally, marriage is not governed by law, it is governed by culture. कल्चर बरोबर आहे, कल्चर आहे, पण शेवटी दैनंदिन आयुष्य जगताना शेवटी कायद्याची तर हे लागतेच ना. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत, की म्हणजे लग्न किंवा सिव्हिल युनियन जे काही कारण त्याच्यात परत एक दुसरा फाटा आहे, की सिव्हिल युनियन हे करा. आणि ठीक आहे, त्यांनी जर ते सुद्धा अलाउ म्हणजे दिलं असतं, की अडॉप्शन राईट्स, इनहेरिटन्स राईट्स, हॉस्पिटल व्हिजिटेशन असे त्याच्यात वेगवेगळे जे पैलू आहेत हे जर आम्हाला
दिले असते कायदेशीर हक्क, तेही चाललं असतं. मग त्याला ठीक आहे सिव्हिल युनियन म्हणा किंवा लग्नच नसेल म्हणायचं. अं, पण आत्ता म्हणजे लिटरली असं झालं, की अरे आपल्या हाती काय आलंय? आणि मजा अशी झाली, की त्या दिवशी जजमेंट जेव्हा ते देत होते, सुरुवातीला चंद्रचूडांनी इतकं पॉझिटिव्ह हे दिलं आणि मी अमेरिकेत असतो आणि मी ते रात्री मी सगळं ते पाहत होतो. मी काही चॅनल्सवर लाईव्ह पण होतो आणि इनिशियली वी वर व्हेरी हॅपी. अरे होणार आणि लॉट ऑफ मीडिया ऑल्सो स्टार्टेड गिव्हिंग न्यूज की झालं म्हणून. आणि जसं-जसं प्रत्येक वेगवेगळ्या जजनी हे अनाउन्स करायला सुरुवात केली, लिटरली आमचा WhatsApp ग्रुप आहे पेटिशनर्सचा आणि आम्ही असे, ओके नक्की काय होतंय? नक्की काय मिळतंय? नक्की काय मिळतंय? आणि मग नंतर जी ती एक निराशा पदरी पडली. सो तो एक रोलर कोस्टर होता इमोशन्सचा त्या दिवशी. सो ती जजमेंट अशी होती की रेशिओ त्याचा 3:2 असा होता. तर व्हॉट वर द फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स दॅट 3:2 जजमेंट? तसं बघायला गेलं तर जस्टिस चंद्रचूडांनी जे जजमेंट दिलेलं विथ जस्टिस कौल, ते एकदमच खूप पॉझिटिव्ह प्रो क्युअर राईट्स असं होतं. अ, त्यांचे आस्पेक्ट्स त्यांचे वेगळे होते डिस्क्रिप्शनचे. पण हे सगळं 2च गोष्टींभोवती फिरत होतं. एक, की आपली ट्रेडिशन, whether you consider marriage as a contract or you may consider marriage as a sacrament. इन एनी सिच्युएशन ते त्या ट्रेडिशनल ॲस्पेक्टवर होते. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये बरेच एक्सप्लेनेशन दिले, की जसं सतीचा कायदा बंद झाला. तर त्यांनी जे बाकी ॲस्पेक्ट्स कन्सिडर केले, की जे चुकीचे कायदे होते, ज्या रूढी होत्या, ते जसं बंद झाल्या, तसं आता पण व्हायला पाहिजे. आता पण लॉ इज अ इव्हॉल्विंग प्रोसेस, सो वी शुड इव्हॉल्व विथ टाईम, असं त्याचं ओव्हरऑल हे होतं. पण जेव्हा अ, बाकीच्या बाकीच्या 3 जजेसकडे जेव्हा ते मॅटर गेलं, तेव्हा दिस दे वर लाईक की नाही, जे ट्रेडिशन आहे ते त्याच पद्धतीने राहिलं पाहिजे आणि त्यामुळे ते थोडं निगेटिव्ह होत गेलं. अ, मला असं वाटतं की जसं लोकांचे जे परसेप्शन आहे हे खूप मॅटर करतात ह्या गोष्टीमध्ये. ज्युडिशियरीमधले आपल्याचमधले लोकं तिथे आहेत आणि आपल्यासारखे परसेप्शन्स त्यांच्यात आहे. मी असं वाचलं की 70% लोकं आजही इंडियामध्ये अगेन्स्ट आहे. ही सिच्युएशन काळजी करण्यासारखी आहे. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला तिथे ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीच्या फेवरनी राहूच शकत नाही. पण मग स्वतःला तिथे ठेवायला किंवा आपल्या घरात असं कोणी जन्माला आलं, तर आपण त्याला किती न्याय देऊ हा विचार करायला किती त्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात, हा पण एक कळीचा मुद्दा आहे. आता ज्युडिशियरीमध्ये त्यांचा एक दुसरा मुद्दा हा होता, की स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये जेंडर न्यूट्रल करून मग आपण काही करू शकतो का? तर ते पण पॉसिबल नाही कारण जे प्रत्येक रिलिजियस हे वेगळे-वेगळे कायदे आहेत आणि ते फार कॉम्प्लिकेटेड आहे. पण मग समान नागरी कायदा आज आपण पाहिलं तर एका बाजूला समान नागरी कायदा ही काही लोकांना मान्य नाहीये. तर समान नागरी कायद्याच्या बाबतीत जी इक्वालिटी आपण एक्सपेक्ट करतोय, तीच इक्वालिटी सेक्शुअल किंवा जेंडर या कॅटेगरीमध्ये कुठे आपण एक्सपेक्ट करावी? म्हणजे जेंडर कॅटेगरी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल, की जर युनिफॉर्म सिव्हिल कोड खरंच आला, तर सर्वात जास्त बेनिफिट क्युअर कम्युनिटीला होईल. कारण मग सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, ते सगळं ईझी होऊन जाईल. त्यामुळे त्यांना फक्त स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये एक अमेंडमेंट करावं लागेल, जे जेंडर न्यूट्रल होईल आणि मग सगळ्यांसाठी सगळे कायदे सेम असतील. तर ते जे पूर्ण कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे, तेच रिमूव्ह होऊन जाईल. आणि मग एक मुद्दा यांनी मांडला, की समाजमत अजूनही 70% आणि ते इतकं दुःखद गोष्ट आहे. म्हणजे आपण आणि तुम्ही जर या लोकांना विचारलं, जे जे अगेन्स्ट आहेत, की तुम्हाला या कम्युनिटीबद्दल काय माहिती आहे? किंवा किती लोकं माहिती आहेत? त्यांना काही माहिती नसतं. कारण मी ओपनली आउट आयुष्य इथे जगलेलो आहे. मी जे काही आहे, माझं माझ्या जोडीदाराबरोबरचं आयुष्य ओपनली समाजात आम्ही ओपनली वावरलोय. त्यामुळे आम्ही ते ॲक्चुअल जवळून पाहिलेलं आहे, की लोकं कशी काय बोलतात, का घर भाड्याने घेताना सुद्धा काय-काय कमेंट ऐकाव्या लागतात. तर हे समाजमत बदलण्यासाठी
आमच्या कम्युनिटीमधली लोक जास्त ओपन व्हायला पाहिजे, पण ते ओपन होत नाहीयेत कारण त्यांना म्हणजे इट्स अ catch-22 सिच्युएशन. कारण बाहेरची परिस्थिती तेवढी अनुकूल नाहीये त्यांना ओपन व्हायला आणि म्हणून कायद्याची आवश्यकता खूप असते. त्यामुळे कमिंग आउट हे जे होतं आमच्या कम्युनिटीमध्ये ते होण्याचं प्रमाण वाढेल जेव्हा कायदे आमच्या बाजूने असतील. कारण बाकी समाज बदलायला तो वेळ त्याचा लागेल तो लागेल, पण निदान कायदा तरी आपल्या बाजूने मग मुलांना तेवढा मुला-मुलींना आत्मविश्वास येऊन ते बोलायला लागतील. पण मग आजही समाजात आपण जेव्हा समलैंगिक संबंध असा विचार करतो तेव्हा अनैसर्गिक किंवा अननॅचरल अशीच प्रतिक्रिया उमटते. घृणा आहे म्हणजे मी ते अनुभवलंय समाजाकडून, की अ, घृणा आहे. त्यांना असं वाटतं, की आम्ही लहान मुलांना बिघडवू. म्हणजे आम्ही घर भाड्याने घ्यायला गेल्यानंतर आम्हाला, "अरे नाही, आमच्या बिल्डिंगमध्ये लहान मुलं आहेत. आम्ही कसं तुमच्यासारख्या लोकांना घर असं म्हणजे एज्युकेटेड, वेल ट्रॅव्हल्ड लोकांना तुम्ही असं ट्रीट करताय. अ, काही त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसताना. त्यामुळे आणि ते का आहे म्हणजे हे दुर्दैवाने खरं तर आपली संस्कृती आपण बघायला गेली तर आपल्याकडे खूप सहिष्णू आणि इन्क्लुसिव्ह कल्चर होतं आपल्या ॲज अ इंडियन कल्चर. पण ओव्हर द पिरियड आणि ओव्हर द म्हणजे ब्रिटिश इन्व्हेजन आणि मुघल इन्व्हेजन सगळ्या ह्याच्यामुळे गोष्टी बदलत गेल्या. पण इट्स अ हाय टाईम की आपण एक समाज म्हणून या आणि रिसर्च हॅज शोन 7 to 10% ऑफ द पॉप्युलेशन इज LGBTQ+. तर अशा एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपण एका तिरस्काराच्या नजरेने बघतोय. म्हणजे 70% लोकं अजूनही तशी बघतायत त्या लोकसंख्येला. तर ते खरंच खूप म्हणजे दुःखद गोष्ट आहे. काही ऐतिहासिक संदर्भ तुम्ही सांगू शकता? म्हणजे आता तुम्ही कुठल्याही ह्याला गेलात, खजुराहो किंवा इतर कुठली शिल्प बघितली, तर सगळीकडे अ, अ, लैंगिक म्हणजे सेक्शुअल डिव्हर्सिटी, सेक्शुअल ओरिएंटेशनची डिव्हर्सिटी, जेंडर आयडेंटिटीची डिव्हर्सिटी ती सगळीकडे दिसते तुम्हाला. आपले महाभारत किंवा इतर कुठलेही पौराणिक ग्रंथ जरी बघितले, तरी सगळीकडे म्हणजे बृहन्नडा किंवा श्रीखंडी अशी उदाहरणं आहेत. अ, अर्धनारी नटेश्वर आपल्याकडे. त्यामुळे आपण ॲक्चुअली आपले खरं तर आपण पुराण किंवा आपलं संस्कृती बघायला गेलं. कारण खूप लोकं मी जेव्हा लोकांना सांगायचो माझ्याबद्दल, तर ते म्हणायचे, "हे सगळं तू अमेरिकेत राहून आलाय आणि त्यामुळे तुला ते वेस्टर्न ह्याचा इन्फ्लुअन्स आहे." आणि मी म्हणायचो, की "नाही, आपलं लेट लेट मी टेक यू बॅक टू आवर ओन कल्चर बेस." पण मग हा रेफरन्स जेंडरचा किंवा सेक्शुअल प्रेफरन्सचा झाला ना? प्रेफरन्स हा शब्द चुकीचा आहे. लेट मी स्टॉप यू देअर. Okay. कारण प्रेफरन्स इंडिकेट्स चॉईस. ओके. हां, त्यामुळे सेक्शुअल ओरिएंटेशन हा जास्त योग्य शब्द आहे आणि मला माहिती आहे भारतात आपण खूपदा सेक्शुअल प्रेफरन्स हा शब्द वापरतो. पण ॲक्चुअली त्याच्यामुळे गैरसमज अजून पसरू शकतात. कारण प्रेफरन्स इंडिकेट्स चॉईस. आय प्रिफर टी ओव्हर कॉफी, बट दॅट्स माय चॉईस, राइट? व्हेअरएज बीइंग गे इज नॉट माय चॉईस, इट्स माय ओरिएंटेशन. त्यामुळे सेक्शुअल ओरिएंटेशन हा जास्त योग्य सो या सेक्शुअल ओरिएंटेशनचे जरी आपल्याकडे हिस्टॉरिकल रेफरन्सेस आहेत, पण लग्नाचे असे नाहीत किंवा त्या युनियन झालंय असे नाही आहेत की आहेत? युनियन झाल्या आता ते माझाही त्या काही पौराणिक याचा अभ्यास नाही आहे की लग्नाचे ॲक्च्युअल आहेत की नाही. पण आपल्याकडे म्हणजे आता मला एवढे डिटेल्स माहीत नाहीत, पण 2 देवांचा तर अय्यप्पा, 2 पुरुष देवांचा मुलगा आणि तो अय्यप्पा. सो ते त्यांनी रूप चेंज करून मग ओके, हो, ओके. पण तरी आहे ते हां, या म्हणजे ते आहे. सो म्हणजे आपल्याकडे जर आपण खरं बघायला गेलं तर ही जी डिव्हर्सिटी आहे ती नेहमीच ॲप्रिशिएट केलेली आहे. इनफॅक्ट ट्रान्सजेंडर लोकांनाही सन्मानाचं स्थान होतं पूर्वी राजे आणि दरबारात. तर त्यामुळे ही जी विविधता आहे या बाबतीतली, लैंगिक विविधता म्हणता येईल त्याला, ती आपल्याकडे पहिल्यापासून आहे. आता लग्नाचे रेफरन्सेस माझा काही त्याच्यात अभ्यास नाहीये, त्यामुळे लग्नाचे असे स्पेसिफिक रेफरन्सेस
धर्माबद्दल तर एक बोलायचं झालं तर आजपर्यंत आफ्टर मुघल पिरियड आणि ब्रिटिश पिरियड हिंदुइझमला तर फार मिसइंटरप्रेट करण्यात आलेलं आहे. म्हणजे जेव्हा सतीबद्दल जेव्हा मी जजमेंटमध्ये बघितलं, तर सती वॉज नेव्हर रिटन इन एनी उपनिषद किंवा धर्मात नाही लिहिलेलं आहे. मुघल इन्व्हेन्शनच्या वेळी जेव्हा एखाद्या बाईचा नवरा मरून जायचा, तर मग त्या बाईचं काय होणार? मुघल्स तर फार क्रुएल होते. मग ती बाई प्रिफर करायची की नवऱ्यासोबतच जळून जायचं. आणि मग मुघल चालले गेले, ब्रिटिश आले, पण ती एक पद्धत पडून गेली आणि ती कंटिन्यू झाली आणि मग नंतर ती अबॉलिश झाली. पण हे काही हिंदू शास्त्रांमध्ये लिहिलेलं नाही आहे आणि हे लोकांना माहिती नाही. लोक विनाकारण ते शास्त्र तुमचं हिंदुइझम म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की धर्म काय आहे हे माहिती नसताना त्याचं मिसइंटरप्रिटेशन करून एक परसेप्शन बनवणं. कारण हा जो मुद्दा आहे इट्स अ मॅटर ऑफ परसेप्शन अल्टिमेटली की तुम्ही कसं बघता त्याच्याकडे. त्यामुळे तो एक कळीचा मुद्दा आहे तो. आणि हा 377 कायद्याबद्दल आपण आधी बोललो, तो ब्रिटिशांनीच आपल्याकडे आणला. आपण एक कंट्री म्हणून आपल्याकडे असा कुठला कायदा नव्हता की ज्याच्यात होमोसेक्शुअलिटी क्रिमिनलाइज्ड हे होईल. आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे त्यांच्या स्वतःच्या देशात त्यांनी तो 75-76 सालीच रद्द केलेला आहे का हे. पण आपण आतापर्यंत तो 2018 पर्यंत आपण चालू ठेवला. सो तुम्ही आता म्हणालात की म्हणजे तुम्हाला पुण्यात फ्लॅट शोधत असताना खूप चॅलेंजेस आले आणि लहान मुलांचं कारण दिलं गेलं. तर 2015 एक मूवी आली होती अलीगढ. त्याच्यामध्ये होमोसेक्शुअलिटी बद्दल बोललं गेलंय आणि त्या भेदभाव जो फेस करावा लागतो याबद्दल बोललं गेलंय. तर मुलांचा विषय असा मला विचारायचं आहे की डज द लेवल ऑफ सेक्स एज्युकेशन ऑल्सो मॅटर while we address this? अगदी अगदी आपल्याकडे इन जनरलच या विषयाबद्दल टॅबू आहे. आपण बोलतच नाही. म्हणजे नुसतं समलैंगिकता नाही, पण विषमलैंगिकता किंवा सेक्स एज्युकेशन याबाबत इन जनरलच टॅबू इतका आहे. त्यामुळे मुलामुलींना त्याच्यातलं शास्त्रीय ज्ञान हेच नसतं. तर ते खरंच खूप आवश्यक आहे. म्हणजे मी आत्ता काही कॉलेजेस बरोबर बोलायला, म्हणजे तिथे कॉलेजेसमध्ये जाऊन ॲक्च्युअली या विषयावर बोलणं सुरू केलं आहे हळूहळू भारतात. आणि त्यामुळे मला ते जाणवतं की अरे ह्यांना, म्हणजे आता ते कॉलेजला आलेत पण त्यांना या बाबतीतलं ज्ञानच नाही आहे. म्हणजे आपण मगाशी जे म्हणलं समाजमत बदलायला पाहिजे, तर ते ग्रासरूट लेवलपासूनच बदलायला पाहिजे. आणि मग पालकांनी सुद्धा की हां, माझा मुलगा किंवा मुलगी 4थी-5वी ते मग त्यांना हे, कारण हे पण प्रश्न येतात, अरे एवढ्या लहान वयात त्यांना हे असं सांगितलं तर मग ते पण तसेच बनतील. हेही मला ऐकवलं गेलेलं आहे. तर मला तेच सांगायचं असतं की असं कोणी तुम्ही सांगून किंवा पाहून कोणी, मग मी तर सगळं स्ट्रेट लोकच माझ्या आजूबाजूला पाहिली होती. मग तसं जर पाहून इन्फ्लुअन्स व्हायचं असतं तर मी स्ट्रेटच व्हायला पाहिजे होतं. तुम्ही जे जन्मता असता ते असता. त्यामुळे मुलामुलींना याबाबत लहानपणापासून योग्य ते ज्ञान देणं फार आवश्यक आहे. कारण नाहीतर इट रिझल्ट्स इन टू होमोफोबिया. And another cause of homophobia also could be म्हणजे हे जेव्हा मी डिस्कस करत होतो या पॉडकास्टच्या आधी आपल्याला हा विषय करायचा आहे, तेव्हा मला हिट झालं की, आणि हे बऱ्याच देखण्या मुलांबरोबर झालं असावं. 11वीत असताना मी मुलुंडहून ठाण्याला जेव्हा जात होतो तेव्हा इन द ट्रेन आय वॉज इनअप्रोप्रिएटली टच्ड and by a man, and I did not realize it then, and I quickly realized and hit that person, and I had forgotten about it, and because I did not know whom to address it to. But then it also caused a taboo in my mind, or a fear or a hatred towards the person or the community, or in general that idea, and ingested some sort of homophobia in me. तर राईट. तर त्याच्यात कसं होतं, हेही आहे ना. राईट. तर हे जसं तू आत्ता उदाहरण सांगितलं तसं स्ट्रेट कम्युनिटी, म्हणजे खूप बायकांनाही पुरुष हो. असे त्रास देतात आणि ते चुकीचंच आहे. म्हणजे ही चुकीची गोष्ट सगळीकडेच होते. पण आपण त्या केसमध्ये सगळेच पुरुष, स्ट्रेट पुरुष वाईट आहेत किंवा सगळे हेट्रोसेक्शुअल मेन आर बॅड असं कधीच म्हणत नाही, आणि ते म्हणायलाही नको आहे. पण अनफॉर्च्युनेटली गे कम्युनिटीच्या बाबतीत तो एक म्हणजे तुला जे अनुभव आला त्याच्यामुळे खूपदा आणि मी ते ऐकलेलं आहे की हां, तुमची लोकं, अरे मी म्हटलं अरे जसं स्ट्रेट कम्युनिटीमध्ये चुकीच्या पद्धतीने वागणारे पुरुष असतात तसे गे कम्युनिटीमध्ये पण असतात. त्याचा अर्थ असा नाही की सगळीच गे कम्युनिटी तशी आहे. त्यामुळे आपण कम्युनिटीला लेबल न करता
ती वृत्ती किंवा ती कृती चुकीची आहे आणि त्या व्यक्तीने ती कृती केलेली आणि तशा व्यक्ती सगळ्या कम्युनिटीमध्ये असतात. त्यामुळे म्हणून तू बरं हा मुद्दा उलगडला की हे होतं आणि त्यामुळे मग तो होमोफोबिया, कारण ते मग डोक्यात बसतं आणि मग आपण त्या कम्युनिटीबद्दलच सगळं हे करायला जातो. करेक्ट, की कन्सेंट किंवा होमोसेक्शुअल रिलेशनशिप असो किंवा हेट्रोसेक्शुअल रिलेशनशिप असो, कन्सेंट इज वन बिग पार्ट. सो कमिंग अप नेक्स्ट, आपण धर्माबद्दल बोलत होतो आणि धर्माकडनं आपल्याला अशी अपेक्षा आहे की त्यांनी या रिलेशनशिप्सना एक्सेप्ट करावं. पण LGBTQ प्रोटेस्टमध्ये किंवा त्यांच्या काही निदर्शनांमध्ये असे पोस्टर्स आपण पाहिले, संभवामी युगे युगे, म्हणजे युगे. तर मग ज्या धर्माकडनं आपल्याला एक्सेप्टन्सची अपेक्षा आहे त्याची टर उडवून कशी चालेल? मी ते पोस्टर पाहिलेलं नाही. मला त्या ज्या कोणी व्यक्तीचं त्यांची काय थॉट प्रोसेस आहे ते मला खरं सांगायचं तर माहीत नाही आहे. कधी-कधी काय होतं, म्हणजे मी LGBT कम्युनिटीबद्दल सांगतो. आम्ही इतके ते सप्रेस किंवा ऑपरेशनमध्ये हे, त्यामुळे कुठेतरी ते एक स्फोट होऊन मग कधी-कधी एक वेगळ्या एक्स्ट्रीमला जाऊन आम्ही ते प्रोटेस्टच्या स्वरूपात हे होतं, की यू नो व्हॉट, तुम्ही आम्हाला दाबून टाकायचा प्रयत्न करताय, तर आम्ही मग जास्त ह्यानी मग त्याच्यात कधी-कधी चुकीचेही ते हे घेतले जाऊ शकतात. मग ते धर्मातले असू देत किंवा आपल्या कल्चरल रेफरन्सेस असू देत. आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ ते गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं आणि ते पण गे कम्युनिटीमध्ये मग लोकं हे सो पण इन जनरल मेजॉरिटी ऑफ द LGBTQ कम्युनिटी, म्हणजे अगेन मला त्या व्यक्तीने जे ते पोस्टर हे केलं त्यांची काय थॉट प्रोसेस होती मला काहीच माहीत नाही आहे. पण आम्हाला एक माहिती आहे की आमचं जे आयुष्य आहे, आमचं जे दैनंदिन रोजचं जगण्याचं आयुष्य आहे, त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत, त्या खऱ्या आहेत. मग त्याच्यात कुठल्याही धर्माचं असू देत, गे व्यक्ती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कुठल्याही धर्माचं असू देत, त्यांचे जे रोजचे दैनंदिन प्रश्न आहेत ते खरे आहेत. त्यांचे जे समाजातले चॅलेंजेस आहेत ते खरे आहेत. त्यामुळे आम्हाला धर्मापेक्षाही हे आमचे these are the day to day struggles and challenges we face. How can we get over this, and how can society and us work together in this? That's the main हे than आमचा धर्म काय सांगतो किंवा हे, कारण धर्म इज अ व्हेरी स्लिपरी स्लोप इन माय माइंड आणि मेजॉरिटी ऑफ द कम्युनिटी मेंबर्स ऑल्सो फील की लेट्स नॉट get there, because it is a lot of interpretation is there, lot of different points of views are there, but the day to day life challenges are still there, right? पण मग ज्यांच्या आपण म्हणतोय डे टू डे लाईफ चॅलेंजेस कम विदिन द सोसायटी, ज्या सोसायटी सोबत जगायचे ती सोसायटी धार्मिक जर असेल तर मग काय करायचं? बरोबर आहे तुझं म्हणणं, पण मला ना म्हणून मला मिलेनियल्स खूप आवडतात, कारण मिलेनियल्स याच बाबतीत नाही, बाकीच्याही बाबतीतही आता मिलेनियल्स विशेषतः भारतातले, दे आर सेइंग नो टू लॉट ऑफ दीज अर्कायकल ओल्ड टिपिकल रिलिजियस फंडामेंटलिस्ट थॉट प्रोसेस असतील किंवा हे असतील. दे आर सेइंग दिस इज हू वी आर, दिस इज हाऊ वी आर गोइंग टू. मग ते फक्त LGBTQ प्लसच्याच बाबतीत नाही, इतरही बाबतीत हे आहे. त्यामुळे I have hope from that generation. Ki they are, yes, they might be minority right now, but they are growing. They are a growing minority. You mentioned church, but it seems so that the Pope has opened doors for the LGBT community. It seems so. I'm glad you said that, because not really. Okay. Not really. Can you expand? या जर आपण एक बघायला गेलो तर 70% पॉप्युलेशन जर सपोर्ट करते या गोष्टीला, तर मला वाटतं इट्स व्हेरी ऑब्वियस दॅट पोप नीड टू एक्सेप्ट इट सम ऑफ द अदर पॉईंट. सो इट्स गॉन आर द डेज की रिलिजियस इन्स्टिट्यूशन ही कम्प्लिटली अगेन्स्ट पॉलिटिकल विल कन्सिडर करत नाही किंवा लोकांचं विल कन्सिडर करत नाही. जी कम्युनिटी किंवा जो कंट्री मेजरली ख्रिश्चनिटी मेजॉरिटी असलेला कंट्री आहे, तिथे जर 70% पॉप्युलेशन हे करते, आणि ऑन द कॉन्ट्री इंडियामध्ये ती सिच्युएशन आहे की 70% अपोज करतात. पण मला असं म्हणायचं आहे की ह्या बाबतीत आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की
2018मध्ये जेव्हा नवजोतचं जजमेंट आलं तेव्हा गव्हर्नमेंटनी न्यूट्रल स्टँड घेतला होता. ज्या गव्हर्नमेंटला आपण ट्रेडिशनल म्हणतो किंवा हे म्हणतो, ते ह्यासाठी खूप मोठ्या गट्स लागतात, की खरं. तुम्ही 70% पॉप्युलेशन तुम्हाला माहिती आहे तरी पण तुम्ही एक न्यूट्रल स्टँड घेताय. सो मला असं वाटतं, की ज्या प्रकारचं लॉज ह्या 10 वर्षामध्ये येतात आहे, गव्हर्नमेंट आणते आहे आणि ज्या प्रकारे ज्युडिशियरी पण इव्हॉल्व्ह होते हो आहे, हो हो इट्स अ ग्रेट टाईम. आय कम्प्लिटली अग्री. कारण आम्हाला आत्ता म्हणजे इवन दो द फायनल वर्डिक्ट वॉज नॉट ऑन आवर साईड, पण ते जेव्हा तुम्ही डिटेल ऐकता तेव्हा तुम्हाला म्हणजे ॲज अ कम्युनिटी LGBTQ कम्युनिटी आम्ही वी वर सो हॅपी टू हिअर some of the things which were so progressive minded. Again, ultimately they didn't give the rights and they said government आणि parliament, पण त्यांनी ज्या प्रकारे डिटेलमध्ये आमच्या कम्युनिटीचे इश्यूज मांडले आणि गव्हर्नमेंटनी काय काय करायला पाहिजे, कमिटी स्थापन करायला पाहिजे, हेल्पलाईन द्यायला पाहिजे. सो देर वर लॉट ऑफ वंडरफुल थिंग्स. सो आय कम्प्लिटली अग्री. आय थिंक even though right now the result might look like, hey, ultimately did we get anything, but I think this is a this is evolving and this is the path towards that ultimate progress, and the speed with which it is evolving, it's pretty good Yes, speed, I very. would say. Yeah. So I'm optimist in that regard, and I feel good for the future millennials of this country who are part of the community. आणि ह्याच्यात ना फक्त LGBTQ मिलेनियल्सच नाहीत, पण त्यांचे स्ट्रेट काउंटर पार्ट्स पण खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे मला ते खूप चांगलं वाटतंय की ही 18, 20, 22 वर्षाची जी मुलं मुली आहेत, स्ट्रेट मुलं मुली पण गे प्राईड्सला येत आहेत आणि ते पण वॉक करतायत. आय एम आय एम वॉकिंग फॉर माय कॉलिग ऑर माय फ्रेंड. आणि ते खूप म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो मी हे इमॅजिनच करू शकलो नाही नसतो की माझे स्ट्रेट मित्र असं काही सपोर्ट करतील. म्हणजे ते स्वतःला तुमच्या जागी ठेवून ठेवून. विचार करू ती शकतात. ती empathy. मॅच्युरिटी आहे, Right, right, ती right, एम्पथी right, आहे. right, येस, right, येस. right. अगेन बट नाव हे सेक्शुअल ओरिएंटेशन झालं, बिईंग अ गे और बिईंग अ लेस्बियन. पण मग तुम्ही एकत्र राहताय, पण मग तुम्हाला लग्न का करायचंय? किंवा म्हणजे व्हॉट आर यू लुकिंग फॉर? तुम्हाला तुमच्या सेक्शुअल ओरिएंटेशनसाठी समाजाकडनं मान्यता हवी आहे, की तुम्हाला लग्न केलेलं जोडपं म्हणून मान्यता हवी आहे, की तुम्हाला का लग्न करायचं? तर त्याच्यात 2-3 म्हणजे मी माझ्या पर्सनल ह्याच्यात सांगतो, म्हणजे कायद्याच्या पेक्षा माझं वैयक्तिक हे. तर पहिली गोष्ट एक समाज मान्यता, की आम्हाला म्हणजे आम्ही लहानपणापासून ते एक बघितलेलं असतं, की आपले काका, मामा, मावशी जे काही आपल्या आजूबाजूचे असतील त्यांची झालेली लग्न किंवा आपल्या आजूबाजूला. त्यामुळे ते एक असतं, की आपल्या जोडीदाराबरोबरचं नातं आपल्या जवळच्या लोकांच्या बरोबर शेअर करावं किंवा त्यांच्या समोर ते प्रदर्शित करावं. शेवटी ते एक आपण समाजाचा एक भाग असतो, त्यामुळे ते एक. दुसरी गोष्ट कायदा, म्हणजे कायदेशीर हक्क जे म्हणता येईल. म्हणजे मी बाणेरमध्ये राहत असताना साधं एक हेल्थ क्लबला फॅमिली डिस्काउंट होतं 10%. आणि मी त्यांना सांगितलं, म्हटलं माझं अमेरिकेत कायदेशीर लग्न झालेलं आहे, हा माझा जोडीदार आहे. ते म्हणले, नाही तुम्हाला नाही देऊ शकणार, भारतात आपण 10% हेल्थ क्लब डिस्काउंटला सुद्धा त्यांनी मला नाही सांगितलं. आणि माझ्याकडे प्रूफ होतं अमेरिकेतल्या मॅरेज सर्टिफिकेट अँड ऑल. पण त्यामुळे कायदेशीर हे तर म्हणजे ते दुसरा महत्वाचा आहे. आणि तिसरी गोष्ट हे की शेवटी तुमचं जे नातं आहे त्याला म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमचं काय नातं आहे, तुमचं तुमच्या जोडीदाराबरोबरचं दैनंदिन आयुष्य तुम्ही जगताच आहे. पण एक लग्न झालेलं जोडपं म्हणून तुम्हाला समाजात जे एक म्हणजे खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण जेव्हा समाज ते मान्य करत नाही, तुमचं लग्न झालेलं स्टॅटस, तेव्हा तुम्हाला एक कुठेतरी दुजेपणा वाटतो किंवा कुठेतरी तुमच्यात काहीतरी कमी आहे. ही कमीपणाची जी भावना आहे ना, म्हणजे ती खूप आमच्या कम्युनिटीमध्ये दुर्दैवाने जास्त हे होते, की अरे नाही, नाही आपल्याला. त्यामुळे खूप लोकांना असं वाटतं, की धिस इज व्हॉट वी डिझर्व्ह. हे असं सेकंडरी सिटिझन सारखंच आपण डिझर्व्ह करतो. म्हणजे त्यामुळे आम्ही जे जगतोय ओपनली, मी आणि अमित माझा जोडीदार, तर खूप आमच्या कम्युनिटीच्या लोकांना ते बंड वाटतं, की तुम्ही असं एकत्र तुमच्या लग्नाचा फोटो घरात लावलाय. म्हणजे तू विचार कर, की किती छोटीशी गोष्ट आहे, की आमच्या लग्नाचा फोटो आम्ही घरात लावलाय. पण ते सुद्धा आमच्या कम्युनिटीच्या लोकांना ते बंडखोरीचं वाटतं. कारण त्यांच्यात तो एक न्यूनगंडच. आणि हे का झालंय, तर समाजाने त्यांना ज्या प्रकारे आत्तापर्यंत वागवलेलं आहे त्यामुळे. तर त्यामुळे हे लग्न आणि लग्नाचे
अगेन ज्यांना करायचंय त्यांना, कारण आमच्या कम्युनिटीमध्ये पण असे खूप आहेत जोडपी की त्यांना ते एकत्र राहतात पण त्यांना तो सोशल हे नको आहे, अँड दॅट्स देअर कम्प्लिटली देअर राईट, अँड दे आर दे हॅव दॅट absolute right to have that. But there are some people like me who want to get married. म्हणजे मी ऍक्च्युली तो लग्नाचा जेव्हा आता हे वर्डिक झालं, आय वॉज प्लॅनिंग टू हॅव अ wedding in Pune, like a proper Maharashtrian wedding in Pune, if the verdict would have gone in our favor. नाही पण मग या मॅम केसमध्ये असंही समोर आलं की लग्नला लग्न न म्हणता युनियन, असं सिव्हिल युनियन म्हणून त्याला लग्नासारखेच लीगल राईट्स देण्यात यावे का, अशाही पॉसिबिलिटीज एक्सप्लोर करता येतील का, ह्याच्यावरती चर्चा झाली. बरोबर आहे. पण मला असं वाटतं की हे एक स्टेजेस आहेत ह्या. ही जी फाईट यांची चालू आहे इंडियामध्ये स्पेशली 2001 पासनं चालू आहे आणि ह्याच्या स्टेजेस आहे. 2014 पासनं यांना जो सक्सेस मिळाला आहे, म्हणजे फर्स्ट स्टेज वॉज की ट्रान्सजेंडर ला हे मान्यता देण्यात यावी. थर्ड जेंडर असू शकतो, एक झाला 2014मध्ये. 2018मध्ये जसं 377 फॉर द क्युअर कम्युनिटी ऑर विथ द म्युच्युअल कन्सेंट हे झालेलं आहे. तर ह्या स्टेजेस आहेत. आता सिव्हिल युनियन ही एक स्टेज आहे. कोर्ट काय याच्यामध्ये डिसाईड करतं किंवा जी कमिटी स्थापन होणार आहे ती ह्याच्यामध्ये काय डिसाईड करते ते आपल्याला माहिती नाही आहे. पण विषय शेवटी स्टेजेसचा येतो की ह्यानंतरची स्टेज कदाचित सिव्हिल युनियन असेल, त्याच्यानंतरची स्टेज कदाचित राईट टू मॅरी असेल आणि त्याच्यानंतरची स्टेज राईट फॉर द अडॉप्शन असू शकतात. ही फाईट म्हणजे लाँग स्टँडिंग आहे. कारण अदर कंट्रीजमध्ये आपण बघतो 60-60 वर्ष झाले ते फाईट करतात आहे आणि आत्ता त्यांना 2015मध्ये US मध्ये आता हे झालेलं आहे. कंपॅरेटिव्हली इंडियामध्ये ही फार नवीन फाईट आहे. म्हणजे 2च दशकं झाले तसं बघायला गेलं तर. पण विश्वची माझं घर म्हणणारं ही जी आपली संस्कृती आहे, मला असं वाटतं की इंडियामध्ये रिझल्ट्स कम्पेअर टू अदर कंट्रीज, जे अदर 33 कंट्रीजमध्ये जे अलाउड झालं आहे, त्या स्पीडपेक्षा इंडियामधली स्पीड ही जास्त आहे. आणि बघून घ्याल तुम्ही, द टाइम विल कम द पीपल विल ॲक्सेप्ट इट. कारण ती संस्कृती आहे आपली. तुम्ही जे म्हणता ना की आम्हाला रिलिजनशी नाही आहे, ते समजतं कारण तुम्ही सफर झाले आहात. पण जे ॲक्सेप्टन्स इंडियन्समध्ये आहे ना, ते ॲक्सेप्टन्स ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये तुम्हाला कुठेच दिसणार नाही. बट इट विल टेक सम टाईम. कारण 2009मध्ये नाच फाउंडेशनचं जजमेंटमध्ये जेव्हा 377 त्यांना हे झालं होतं, ॲबॉलिश झालं होतं, अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हटलं होतं आणि 2013मध्ये सुप्रीम कोर्टनी परत ते हे केलेलं. तेव्हा नाच फाउंडेशनची जी सायकोलॉजी असेल त्याचा तुम्ही विचार करा की त्यांना कधीच वाटलं नसेल की आपल्याला हे मिळेल इन 2018. पण ते मिळालं. सो इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाईम असं मला वाटतं. तर ह्या ज्या स्टेजेसबद्दल तुम्ही विचारताय सिव्हिल युनियन, ह्या स्टेजेस आहे, ह्या प्रोग्रेसिव्ह स्टेजेस आहेत. या एक वन बाय वन त्यांना अचीव करावं लागतं. Civil union is a legal alternative for marriage. Now, when we talk about marriage is again ते सांस्कृतिक बंधन आहे किंवा इट्स अ कल्चरल बॉन्डिंग वेअर टू पीपल कम टुगेदर अँड डिसाईड टू स्पेंड देअर लाईफ टुगेदर. अँड वेन वी टॉक, म्हणजे आपण जेव्हा लग्नाबद्दल बोलतो त्याचे आफ्टरमॅथ पण आपण बोललं पाहिजे ना, की लग्न झाल्यावरती समजा सेपरेशन झालं तर मग त्या राईट्सचं काय, ते त्याच्यानंतर अडॉप्शन जसं आहे, जर अडॉप्शन झालं तर मग सेपरेशन नंतर कस्टडी कोणाकडे, ह्या सगळ्या पण बाबी. अगदी त्याच्यावरती म्हणून मी मगाशी जसं सगळ्यात सोपा उपाय म्हटलं होतं की UCC जर आलं तर काही विषयच राहणार नाही. कारण सगळ्यांसाठी ते सगळं जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या निघूनच जातील. ती काळाची गरज आहे UCC. आणि ती आमच्याही कम्युनिटीची, LGBT कम्युनिटीची तेच आहे की ते आम्ही तयार आहोत की ते जे काही डिवोर्स झाल्यानंतर किंवा अडॉप्शनच्या केसमध्ये मग कस्टडी कोणा, येस वी आर रेडी टू हॅव ऑल द सेम laws that govern the state community. We are okay. I mean, we want those. So I think UCC will be the ideal case. म्हणजे ते झालं तर. तर मग टू कन्क्लूड दिस डिस्कशन आय वुड लाईक टू आस्क की आता अडचण काय किंवा अडचण कुठे आहे? इज इट लिगल, इज इट सोशल, और इज इट समथिंग एल्स? सगळ्याच बाजूने.
जसं मी म्हटलंय, की आपलं हे फक्त 2च दशकांची हे आहे आणि आज 70% अगेन्स्ट आहे. पण जर गव्हर्नमेंटनी याच्यावरती पॉझिटिव्हली कमिटीनी काही हे केलेलं, तर समाजामध्ये पण ते ॲक्सेप्ट होईल आणि मी ऑप्टिमिस्टिक आहे. जसे की न भूतो न भविष्य झालेले ॲक्ट्स या 10 वर्षामध्ये पास झाले आहेत. तर मला असं वाटतं की येस, जर ह्यांच्यासाठी पण काही पॉझिटिव्ह झालं, तर आपला समाज त्याला ॲक्सेप्ट करेल आणि देअर इज अ वे फॉरवर्ड. मी असं नाही म्हणणार की हे लगेच होईल, कारण कुठली पण जी सामाजिक चळवळ असते ती वेळ घेत असते. आपण एकदम इन्स्टंटली सगळं होईल असं अपेक्षा करणं पण नाही चुकीचं बरोबर. आहे. कारण ही इतकी जुनी संस्कृती आहे. पण ते झाल्यावरती नक्कीच ते ॲक्सेप्टन्स राहील. म्हणजे आपण बघितलं, मी फक्त ह्याच्यामध्ये फक्त विथ रिगार्ड टू धिस इश्यू नाही म्हणत. आपलं दलित चळवळ झाली किंवा स्त्रियांची झाली. स्त्रियांचं 33% आरक्षण झालंय किंवा आता एक नॉर्मल उदाहरण देते मी, खरं. जसं की कंपनीज, कॉर्पोरेट लॉजमध्ये स्त्रियांना रिप्रेझेंटेशन नव्हतं, तर 1/3 डिरेक्टर्सपैकी 1 वुमन इंडिपेंडंट डिरेक्टर कंपल्सरी केलं. का केलं असावं त्यांनी? की त्यांना कुठेतरी रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून. खरं. नालसाचं जे जजमेंट झालं 2014चं, तेव्हा सुप्रीम कोर्टने म्हटलं आहे, की क्युअर कम्युनिटी, ट्रान्सजेंडर या सगळ्यांना एक रिझर्वेशन पण मिळालं पाहिजे. जे की कदाचित ते कन्सिडर करतही असेल, पण ज्या कमिटीनी जे रिकमेंडेशन दिलं त्यानुसार ॲक्ट पास झाला आहे 2019-20ला. पण हे हे रिप्रेझेंटेशन जेव्हा येईल, ती एक ॲक्सेप्टन्स ऑब्व्हियसली तो येतो आणि ह्या समाजाने केलं आहे ना सगळ्यांना. तर ते होईल विथ टाईम. आणि मला त्याच्यात ते समाजमत बदलणं म्हणजे मला त्या सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना ते सांगायचं आहे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा 70% आत्ता जे विरोधात आहेत, ते सगळे आमच्या बाजूने येतील. आणि त्यामुळे जे व्ह्युअर्स आहेत, ज्यांना असं वाटतंय हां, आपल्याला ह्याच्यात काहीच रोल नाहीये प्ले करायचा. एव्हरी इंडिव्हिज्युअल हू बिलीव्हज इन इक्वॅलिटी, दे हॅव अ रोल टू प्ले. They know the facts, so they have to speak up. They have to talk about it, and they have to show their uh, support in a visible way. So those are some of the things I would ask straight community to do, because there is a lot of work to do. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. आणि दिवाळी आहे सर्वप्रथम तर मी सर्वात शेवटी बोलतोय मी हे, पण सर्वांना, सर्व वाचकांना आणि व्ह्युअर्सना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दिवाळीच्या संध्याकाळी म्हणजे धनतेरसच्या संध्याकाळी तुम्ही आलात तर त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आपण खूप छान वैचारिक दिवे लावण्याचा इकडे प्रयत्न केला, तर तुमचे खूप खूप आभार. महा MTB गप्पा या तुम्ही नक्की ऐका आणि तुमच्या सगळ्या मित्रपरिवाराला शेअर करा हा एपिसोड. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा MyMTV आणि आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी असाच एक खमंग एपिसोड घेऊन. धन्यवाद.